बोरचे माजी आमदार संग्राम थोपटे आज त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलून पुढील राजकीय भूमिका घेणार आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते ज्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी जमलेले आहेत। भोरमधल्या अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या या सांस्कृतिक भवनामध्ये संग्राम थोपटे आपली पुढची भूमिका कार्यकर्त्यांशी बोलून पदाधिकाऱ्यांशी बोलून जे आहेत ती जाहीर करणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत पण आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। दादा आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, काय संवाद साधू पाहतायत असं तुम्हाला वाटतं? आज या ठिकाणी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने बोरवेल्ला मुळशीचे माजी आमदार जननायक कार्यसम्राट माननीय संग्रामराव थोपटे आज आपल्या मतदारसंघातील सर्व जनसामान्य कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि पुढील भविष्यासाठी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद होत आहे की दादा जे निर्णय घेतील, जे दादा म्हणतील ते धोरण आणि दादा बांधतील ते तोरण, या त्यांच्या निर्णयामागं सर्व तळागाळातील सर्व काँग्रेस कार्यकर्ता दादांच्या पाठीशी आहे आणि दादा म्हणतील तसं कार्यकर्ते पुढे केलं। सर, गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे की संग्रामदादा जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, काय त्या संदर्भात काही बोलणं झालंय का? काय कल्पना नाही नाही, त्या संदर्भात अजून काही बोलणं झालं नाही। आज संवाद मेळावा जो ठेवलेला आहे कार्यकर्त्यांचा, त्याच्यामध्ये दादा जे काही निर्णय घेतील तो निर्णय पूर्ण काँग्रेस पक्षाचे आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि या ठिकाणचे बोर तालुक्यातले जे दादांचे प्रेमी आहेत ते सर्व त्याला एक हाताने स्वीकार करतील असं या मेळाव्याचा संदर्भ आहे। आता या मेळाव्यामध्ये थोड्याच वेळ दादा येतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करतील। दादा सांगतील तेच आमचं ध्येय आणि दादा सांगतील तोच आमचा पक्ष। खरं तर थोपटे कुटुंबीय इतक्या वर्ष जे आहेत ते काँग्रेसची प्रामाणिक होतं, आता चर्चा रंगू लागलेली आहे की भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दादा कसं बघताय? नाही, बोरवेल्ला मुळशी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय संग्रामदादा जे निर्णय घेतील विकासाच्या दृष्टिकोनातून तो आम्हाला मान्य आहे। कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? कार्यकर्ता म्हणूनच वाटतं ना। हो, आणि संग्रामदादा ज्या पद्धतीने निर्णय घेतील आणि बोरवेल्ला मुळशीचा विकास हे संग्रामदादाच करू शकतील। अन्य काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय वाटते आज मेळाव्यात दादा काय बोलतील? चांगलं वाटतंय, एवढ्या वर्ष जे काही चाललेलं आहे त्याच्यात काहीतरी बदल पाहिजे आणि तो जे बदल दादा स्वीकारतील तो आम्हाला मान्य असेल। कुठला पक्ष किंवा काय भूमिका जाहीर करतील असं तुम्हाला वाटतं? पक्ष कुठलाही त्यांनी जाहीर करावा त्याबद्दल आमचं काही मत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काँग्रेसने ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय केला आहे तो दूर व्हावा, या हिशोबातनं आम्ही त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी चालेल, आम्हाला काय मान्य आहे तो। कशा पद्धतीनं अन्याय झाला असं कार्यकर्ता म्हणून वाटतं काँग्रेसमध्ये? जग जाहीर आहे काय पद्धतीने त्यांनी काँग्रेसनी कुठं कुठं त्यांना डावललं आहे हे सगळ्या दुनियेला माहिती आहे। मग ते सभापतीचं पद असो किंवा मंत्रीपद असो, कुठल्याही गोष्टीत आणि तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत सुद्धा काय पद्धतीने अन्याय केला आहे, मित्रपक्षांचा असो कुठलाही असो, तो एवढ्या वर्ष आम्ही बघतोयच आहे। काही ज्येष्ठ कार्यकर्ते जे आहेत ते आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। बैठकीला आलाय, बैठकीला आलो म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे। ठरलं? करणार आम्ही करणार, त्यांनी नाही केला तर हा, आमदारांनी नाही केला तर आम्ही करणार। जनता आता पाठीमाग आहे, जनतेने निर्णय घेतला पाहिजे ना। आतापर्यंत काय झालं? काँग्रेस पक्षाने काय दिलं? काँग्रेस पक्षाने अध्यक्षपद घालवलं, काय दिलं नाही काँग्रेस पक्षाने। काँग्रेस पक्षानेच काँग्रेस खच्ची केलं आणि एकमेव जिल्ह्यामध्ये एकच केस आलती। भाजप आणि काँग्रेस या दोन वेगळ्या विचारसरणी, असाच विचार एक विचार घडतो की विचार वेगळे असतात पण एकत्र आले एकत्र विचार होतात ना। काय सांगाल बाबा? प्रवेश करणं म्हणजे बी जाणं महत्त्वाचं, कारण आतापर्यंत काँग्रेसने अन्यायच केला आहे। इतके वर्ष 40 वर्ष राहून पण कुठलं काहीच केलं नाही। थोपटेमध्ये अलर्जी आहे पवार कंपनीला, एवढंच, बाकी काय। तर या कार्यकर्त्यांच्या ज्या आहेत त्या भूमिका आहेत की काँग्रेसमध्ये अन्याय झाला म्हणून आता भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे। अवघ्या काही वेळामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर अधिकृतरित्या संग्राम थोपटे आपली भूमिका जाहीर करतील। कॅमेरा पर्सन अमोल गावाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, भोर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.